इयत्ता 7वी कविता 15वी असे जगावे भाग 2. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. मुलांनो, कवितेच्या या ओळींमध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया. मला सांगा, पाय जमिनीवर असणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोण सांगेल बरं? मॅडम, मी सांगते. भान असणे, बरोबर ना? बरोबर. पाय जमिनीवर असणे म्हणजे वास्तवाचे भान असणे. कवेत अंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे. काळीज काढून देणे म्हणजे आवडती गोष्ट वस्तू दुसऱ्याला देणे. पुढचा वाक्प्रचार बघा. ठणकावून सांगणे म्हणजे ठामपणे सांगणे, न घाबरता स्पष्टपणे जाणीव करून देणे. मुलांनो, आता मला 72 या शब्दाचा अर्थ सांगा बरं. बाई, मी सांगू? 72 म्हणजे परवा नसणे. अगदी बरोबर. मुलांनो, कवी म्हणतात की जीवन जगताना वास्तवाचे भान ठेवून जीवन जगावे आणि मग अशक्य गोष्ट सहज शक्य करावी. मुलांनो, कवीने या ठिकाणी प्रिय वस्तूसाठी काळीज हा शब्द वापरला आहे. कवी म्हणतात की आपल्याला जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना आपली प्रिय वस्तू देताना ओठांवर नेहमी हसू ठेवावं, म्हणजेच आनंदानं त्यांना आपली आवडती वस्तू द्यावी. आपण संकटांना खडसावून सांगितलं पाहिजे की आता जरी तुम्ही आलात तरी मी तुमची पर्वा करणार नाही, हसत हसत तुमचा सामना करेन. आपण नेहमी आयुष्याच्या डोळ्याला डोळा देऊन त्या संकटांना उत्तर देण्यासाठी तयार असायला हवे. आपल्याला परिस्थितीची योग्य माहिती असली की संकटांना तोंड देणे अवघड जात नाही. पण स्वतःविषयी चुकीच्या कल्पना असतील तर मात्र सगळेच अवघड होऊन बसते. मुलांनो, गहीवर येणे म्हणजे हृदय भावनेने उचंबळून येणे. कवी येथे सांगतात की आपण या जगातून कायमचे निघून गेल्यानंतर आपले कर्तृत्व मागे ठेवून जावे. आपले कर्तृत्व असे असावे की आपण गेल्यानंतर लोकांचे मन गहीवरून गेले पाहिजे, त्यांचे हृदय हेलावले पाहिजे, त्यांना आपल्याला शेवटचा निरोप देताना खूप वाईट वाटले पाहिजे. अशा प्रकारचे समृद्ध कार्य आपण करून गेलं पाहिजे. काळाचा कठोर स्वर सूर सुद्धा आपल्या जाण्याने कातर व्हायला हवा. बाई, कातर कातर म्हणजे काय? मुलांनो, स्वर कातर कातर होणे म्हणजे आवाजात कंप निर्माण होणे. म्हणजेच कवी म्हणतात की काळाचा कठोर स्वर सुद्धा आपल्या जाण्याने गहीवरून गेला पाहिजे. असे जगा. जगताना आयुष्याच्या नजरेला नजर देऊन उत्तर द्यावं असे कवी सांगत आहेत. मुलांनो, अशा प्रकारे या कवितेत कवीने निर्भयपणे संकटाचा सामना करत हसतमुखाने आयुष्य जगावे ही शिकवण आपल्याला दिली आहे. परोपकार करताना आपल्या ओठांवर हसू असावं. चांगली कामगिरी करताना आपल्याला वास्तवाचं भान असावं. निघून जाताना आपण सगळ्यांच्या स्मरणात राहू असे आपले कर्तृत्व असावे, असा संदेश गुरु ठाकूर या कवितेतून देतात.